महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजेच MSF बद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। बघा, बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे कॉल मेसेजेस होते की सर MSF बद्दल आम्हाला मेसेजेस कधी येईल, प्रशिक्षण कधी होईल। तर बघा मित्रांनो, याबद्दलच आजची एक अपडेट आहे। बघा, पत्र बघू शकता 15/1/2025। बघा, 2021-22ची जी भरती प्रक्रिया झालेली होती त्यांना 2023-24 मधील राबवण्यात आलेल्या पुरुष उमेदवाराकडून सुरक्षा रक्षक पदासाठी निवड झालेल्या पुरुष उमेदवार जानेवारीच्या अंतिम आठवड्यात पाठवण्याचे प्रस्तावित आहे। मी तुम्हाला मागे सांगितलेलं होतं 8 दिवसापूर्वी की जानेवारीच्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला म्हणजे अंतिम आठवड्यामध्ये तुम्हाला प्रशिक्षणासाठी पाठवू शकतात। कारण की याबद्दल MSF कंट्रोलने जे आहे राज्य राखीव पोलीस बल यांना पत्रव्यवहार केलेला होता की उमेदवाराचे प्रशिक्षण बाकी आहे। तर बघा, यामधील मला वाटते 13,500 जे मुलं बोलवण्यात आलेले होते उमेदवार, त्यांची यामध्ये एक यादी आहे 5,500 लोकांची। आणि त्याच्यानंतर 10,000 जे उमेदवार बोलवले होते त्यांचं नाव आहे का त्यामध्ये एवढं मला माहिती नाही, परंतु 5,500-700 उमेदवारांची काही यादी आहे। तर तुम्हाला याबद्दल मेसेजेस येऊन जाईल प्रशिक्षणाकरिता। तर बघा, यामध्ये दिलेलं आहे की तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे, स्वखर्चासाठी पैसे, दैनंदिन वापराचे कपडे, जे पण प्रशिक्षणासाठी लागतं, आणि तुमच्या 45 दिवसाच्या PTSमध्ये ट्रेनिंग होईल, ज्यामध्ये तुम्हाला PT किट वगैरे घेऊन जावं लागेल। 2,490 जो गणवेश भत्ता आहे तो पण तुम्हाला मिळून जाईल प्रशिक्षणाच्या नंतर जेव्हा तुम्ही ड्युटी जॉईन कराल। आणि बघा, 15,000 रुपये तुम्हाला डिपॉझिट भरावं लागेल की जे तुमचा मेस खर्च वगैरे आहे, तिथला PTSच्या खाण्यापिण्याचा खर्च, आणि त्यामधून तुम्हाला 15,000मधून काही अमाऊंट 5,000 की समथिंग 10,000 रिफंडेबल राहील प्रशिक्षण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ड्युटी जॉईन कराल। तर तो ट्रेनिंगचा अर्धा पैसा बहुतेक तुम्हाला वापस मिळून जाईल। आणि बघा मित्रांनो, सविस्तर या PT किट, गणवेश भत्ता इत्यादी सर्व माहिती दिलेली आहे आणि वेबसाईटवरती तुम्हाला ही PDF भेटून जाईल, किंवा आपलं जे चॅनल आहे हेल्पिंग MK टेलिग्राम आणि WhatsApp ग्रुप, इथे मी PDF टाकून देईल। आणि जानेवारीच्या अंतिम आठवड्यात तुम्हाला ट्रेनिंगसाठी बोलवण्यात येईल। आणि बघा, यामध्ये दिलं आहे सदरची प्रिंट काढणे व प्रशिक्षण केंद्रावर हजर होताना घेऊन येणे। तर बघा, पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र ते तुम्हाला काढावं लागेल, आणि मेडिकल सर्टिफिकेट MS किंवा सिव्हिल सर्जनमार्फत। आणि बघा, प्रशिक्षण करता जेव्हा तुम्ही ट्रेनिंग सेंटरला जाल तर तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन भलेही नाही भेटलं असेल तर तुम्ही त्याची पावती घेऊन जाऊ शकता, परंतु जेव्हा ड्युटी जॉईन कराल त्यावेळी तुम्हाला बंधनकारक राहील सादर करणे। तर ज्यांनी पोलीस चरित्र प्रमाणपत्र काढले नसेल किंवा मेडिकल केलं नसेल ते लवकरात लवकर करून घ्या, कारण की तुमच्याकडे दिवस कमी आहे। तुम्हाला मेसेजेस येऊनच जातील याबद्दल प्रशिक्षणाकरता। तर यानंतर मी तुम्हाला एक PDF दाखवतो, ती PDF तुम्ही बघून घ्या किती पेजेसची आहे वगैरे। तर बघा मित्रांनो, टोटल 123 पेजेस आहे, 1 ते 5,500 समथिंग काही मुलं आहेत। तर अशा प्रकारची PDF आहे, यामध्ये तुम्ही आपलं नाव चेक करू शकता। सदरची PDF तुम्हाला MSFच्या वेबसाईटवरती भेटून जाईल, किंवा आपलं टेलिग्राम जे चॅनल आहे हेल्पिंग MK, तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनला लिंक आहे तिथे बघू शकता। टेलिग्राम चॅनलला तुम्हाला ही PDF भेटून जाईल, आणि जे पण अटी शर्ती आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती मी टाकलेली आहे टेलिग्रामला। तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो। जर व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला MSF बद्दल काही माहिती हवी असली तर यूट्यूबला कमेंट करा, नक्कीच आपण त्याचे उत्तर देऊ। तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेअर करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद, जय हिंद।